हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की मग काय बोलू, मंडळी बोलू. रेयांशचं पण मध्ये असं मी ब्लॉग चालू केला की त्याला मध्ये मध्ये बोलायचंच असतं. तर मी बोलत होते की जसं आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर सगळीकडे बाजारामध्ये नवीन नवीन मुखवटे येतात, नवीन नवीन वस्त्र येतात आणि बाकीच्या बऱ्याच अशा गोष्टी येतात. तर मलाही पूजेचं सामान घ्यायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी. तर मी निघाली आता गुरुवारचं सामान घेण्यासाठी. तर तुम्हीही चला, तुम्हालाही दाखवते मी काय काय सामान आहे. मी जे काही बघेल किंवा जे काही घेईल मी ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आता मी पटापट आवरते आणि निघूया आपण. रेयांश, तुला यायचं आहे माझ्याबरोबर सामान घ्यायला? हो, तुला पण यायचं आहे सामान घ्यायला? ओके, ठीक आहे. रेयांश आणि आम्ही दोघंही सामान घ्यायला जाणार आहे, किंवा तनू पण येईल संगती. सो निघूयात आपण आणि तिथे गेल्यावरती डायरेक्टली मी तुम्हाला भेटते. बाय रेयांश, इकडं बा. तर मी आणि तनू निघाले आहे वाशीला. ॲक्च्युली एकट्या माणसाने जाऊन फोन पण धरायचा आणि शूट पण करायचं, तर आणि सामान पण बघायचं होत नाही तेवढं. सो तिच्याकडे थोडा वेळ होता, तर तिला म्हटलं चल माझ्याबरोबर. तर आम्ही जस्ट आता वाशीला पोचले. रेयांशला नाही आणलं, तो खूप मस्ती करतो आणि सामान पण नाही घेऊन देतो काही. तर आम्ही इथे आल्यावरती मी गाडी लावली इथे पार्कला, आणि इथे खाली असे आहेत ना बाहेर हे ड्रेसवाले बसलेले असतात बरेचसे. तर त्यांच्याकडे बघत होते मी ड्रेस, काही आवडला तर मला एखादा, कारण मला तर माझं व्रत चालू होणार आहे ना, तर त्याच्यासाठी मला एक पिवळ्या कलरचा ड्रेस हवा होता. तर तो बघायचा होता मला, तर बघत होती मी. तर हा एक वांगी कलरचा ड्रेस चांगला वाटला, बट मला याच्यामध्ये पिवळा कलर पाहिजे होता. तर बघत होती, तर त्यातल्या त्यात त्यांनी मला अजून हा एक दाखवला. हा पण गुलाबी कलर खूप छान दिसत होता आणि याच्या हाताची लेस वगैरे खूप छान वाटत होती. तर याच्या बाजूलाच एक जो दिसतोय की डार्क पिंक कलरचा ड्रेस होता, तो तनूला खूप आवडला. मग तिचं चालू झालं, प्लीज घे ना घे ना घे ना. मग काय, पोरं संगती असली म्हणजे कसं होतं ना, करायचं होतं एक का रेयांशला आणायचं नव्हतं, कारण तो गोष्टी मागतो म्हणून. तर तो राहिला बाजूला आणि हिचंच चालू झालं, मला हे घे दे, मला घे एक ड्रेस घे 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 म्हणता म्हणता नाहीला जसं काय ना घ्यावा लागला. मग मला नाही घेतला, मी तिला ड्रेस घेतला. ते जुन्या माणसांची मनच आहे ना, सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावा आणि लेक नाही तोपर्यंत लिहून घ्यावा, अशातली तर आहे ही. तर मग होय नाही करता करता मग तो घेतला एक. यांनी तो नाही दिला म्हणजे व्यवस्थित लावून, त्याच्यामुळे मग नाही घेतला मी. तर मग आम्ही हे ड्रेस घेतला आणि बाहेर निघालोच. तर इथं ह्या मावशी बसल्या होत्या, आणि जेवढा बोरं हे चिंचा आंबे वगैरे जे आहेत का, आणि हे पाहतात क्षणी तोंडात पाणी येतं माणसाच्या. तर मग आम्ही पण घेतलं, हे छान लागलं, म्हणजे आंबट चव वगैरे एकदम मस्त लागते. मग हे घेतलं आणि मी अपोजिट साईडला आम्ही गेलो, जिथे पूजेचं सामान वगैरे भेटतं सगळं. तर हे इथे अगदी धूप वगैरे त्याच्यापासून तर सगळ्या गोष्टी होत्या. तर हे असे मुखवटे होते, आणि त्याच्यानंतर हा असा एक पूर्ण सेट पण होता तयार, जो वस्त्र, दागिने, मुखवटा हे सगळं एकत्र होतं. पण त्याचं जो होतं त्याला ना वेल्वेटचं वस्त्र होतं, तर ते तेवढं असं उठून नव्हतं दिसत. जे करून आपली पैठणी किंवा काठपदर जो उठून तेवढा जास्त चांगला दिसतो ना, ते तेवढं उठून नव्हतं दिसत. तर मग हे मुखवटे चांगले होते, काही मोठे होते काही छोटे होते. तर मग हा एक मुखवटा चांगला वाटला, तर मग हा मुखवटा घेतला. मला वस्त्र हवं होतं, पण यांच्याकडे तसं नव्हतं. सगळं असं टिकल्या वगैरे लावलेले होते, इथे पण खाली होते, पण हे सगळे ही असेच. आणि हे जे वरचं दिसतं हे माझ्याकडे गेल्या वर्षी पण होतं, तर मला तोच कलर परत नव्हता घ्यायचा. त्याच्यामुळे मग मी बघत होती. तर हेही एक होतं, पण हेही तसंच होतं की म्हणजे असं टिकल्या वगैरे लावलेल्या होत्या, आणि ते तसं नको होतं, काठपदर वगैरे असं छान, आणि कलर तर काहीतरी चांगला पाहिजे होता. त्यातल्या त्यात तिथे एक बेबी पिंक कलरचं होतं, तर ते बघायला घेतलं, तर तेही तसंच होतं. शेवटी म्हटलं जाऊ दे, तर ते एक मुखवटा आणि पुस्तक घेतलं आणि निघताना जस्ट इथे पाहिलं खाली, ॲक्च्युली तनुनी पाहिलं, तर इथे खाली एक
तर इथे खाली एक खूप सुंदर असं हे होता, पूर्ण सेट होता तयार. मग हा सेट आवडला, मग लगेच घेऊन टाकला. तर त्याच्या अपोजिट साईडला मी तुम्हाला म्हटलं ना ज्वेलरीचं दुकान आहे, तर महत्त्व होतं की मुखवटा घेऊन मी इथून ज्वेलरी घेईल, पण मला तिथे सेट भेटला, मग मी तो सेट घेतला. आणि हे किचन्स वगैरे होते इथे. ते ॲक्च्युली पर्स दिसते पण पर्स नाही, ते सगळे किचन्स आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किचन्स आणि ग्लिटरमध्ये वेगळे डिझाईनमध्ये. मग तनुचं परत मला प्लीज एवढं एक किचन घेऊन दे ना. मग तिच्यासाठी मग तिने ते एक किचन घेतला आणि मी एक तो क्लिप घेतला. म्हणजे किचनचे नाही त्यांनी तेवढे कमी केले, पण तर हे एक इथे मार्केटमध्ये गाऊनचं दुकान आहे. बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात मी गेले 7-8 वर्ष झाले यांच्याकडनं गाऊन घेते. ह्या दादांचं दुकान आहे इथे आणि यांच्या बहिणीचं पण आहे, ते अपोजिट साईडला आहे. पण यांच्या इथे प्राईस पण अगदी रिजनेबल राहून देतात. म्हणजे काही असं फार नाही की चांगलं कपडा पण चांगला असतो यांचा, कपड्याची क्वालिटी पण चांगली असते, किंवा माणूस अगदी घालून घालून वैतागेल पण हे होत नाही. तर इथे बाजूला होतं हे, बघत होतो इथे. ॲक्च्युली ना रेयांशला एक शर्ट मला खूप आवडलं होतं, तर बघत होती, पण ते नेमकी जेवायला गेले होते आणि तरी पण मी म्हटलं पाहावं. तर शर्ट पाहिलं तर ते शर्ट पण छोट्या साईजमध्ये होतं. तर ह्या पुढे इकडे लहान मुलांचे कपडे लहान मुलांचे कपडे असतात, तर म्हटलं की यार तनूला घेतले तर रेयांशला पण घ्यावंच लागेल. त्याच्यामुळे बघत होती, पण काही आवडलं नाही खास असं. तर रेयांशला तर काही भेटलं नाही घेण्यासारखं असं. तर मग बाहेर निघाले आम्ही आणि इथेच ह्या गजऱ्यावाल्या बसलेल्या असतात, यांच्याकडे फुलं असतात देवासाठी पण आणि गजऱ्यासाठी पण. तर यांचे गजरे पाहिल्यावरती असं वाटतं किती घ्यावं आणि किती नाही. तर त्यातल्या त्यात पण आता गजरे पण महाग आहेत बरेचसे आणि फुलं पण. त्यातल्या त्यात मला आबोलीचा गजरा फार आवडतो, पण तो जवळपास एक गजरा त्यांचा 50 रुपयाला होता. मग तरी पण एक घेतला, कधीतरी ठीक वाटतं घ्यायला. सो एक गजरा घेतला आणि आम्ही आलो. तर इथे ना आमच्या इथे सानपाड्याला हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट म्हणून एक एक्झिबिशन लागतं, म्हणजे वर्षातून एकदा लागतं. तर ते हे आहे इथे ना पूर्ण असं वेगवेगळे डिझाईन्स, अगदी कपड्यापासून खाण्यापर्यंत, तर लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं काही असतं. याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे, तर तो नक्की पहा तुम्ही. तर खूप मग विचारायला गेली होती कधी चालू झालं आहे किंवा काय, तर जस्ट आता 8-15 दिवस झाले चालू झालेलं, तर अजून खूप टाईम आहे त्याला पूर्ण भरायला. अजून तो पूर्ण भरला पण नाही आहे. तर पुढे आल्यावरती इथे ना नर्सरी होती. तर नर्सरीमध्ये मला एक मातीचं भांडं हवं होतं पसरट, ज्याच्यामध्ये मला कुबेरेक्ष झाड लावायचं होतं, बट त्यांच्याकडे ते नव्हतं. तर मग इथे गुलाबाची खूप झाडं होती, दिसायला पण छान वाटत होती. माझ्याकडे आहे एक, पण आबोली कलरचा आहे, ऑरेंज कलरमध्ये. तर मग एक लाल कलरचा बघितला तर छान वाटला होता, तो घेतला. तर वेळ पण झाली होती, रेयांशी बस यायची, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. तर आता मी घरी जाऊन रेयांशला पिकअप करणार. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.